पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्य आता बदला घेणार आहे। येत्या 8 ते 15 दिवसात पाकिस्तानवर हल्ला होणारच। भारतीय सैन्य सीमापार हल्ला करण्याची आता दाट शक्यता आहे। पाकिस्तानातील भारताचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी हा अंदाज आता व्यक्त केला आहे। त्यामुळे पाकड्यांचा बदला आता घेतला जाणार आहे। लवकरच हल्ला होण्याची शक्यता आहे। भारतीय सैन्य सीमापार हल्ला करण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात आली। पाकिस्तानातील भारताचे माजी उच्चायुक्त अब्दुल यांनी या संदर्भात आता शक्यता वर्तवलेली आहे। भारतीय सैन्य बदला घेणार आहे। भारतीय सैन्य सीमापार हल्ला करणार आहेत। पाकिस्तानातील भारताचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी हा अंदाज व्यक्त केलाय। तर पहलगाममध्ये भ्याड असा हल्ला झाला, निष्पाप अशा पर्यटकांचा बळी गेला। या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला। मात्र त्यानंतर आता पाकड्यांचा बदला घेतला जाणार आहे। लवकरच हल्ला होणार आहे। भारतीय सैन्य सीमा पार हल्ला करण्याची दाट शक्यता आहे। पाकिस्तान कर रहा है सीज फायर वायलेशंस करना, फायरिंग करना, छुटपुट फायरिंग करना और जो डरे हुए देश जैसे एक्शंस लेता है कि भारत ने जब डिप्लोमेटिक स्टेप्स लिए पाकिस्तान के खिलाफ तो पाकिस्तान ने भी उसका जवाब दिया, शिमला करार तोड़ दिया। तो ये सब दिखाता है कि पाकिस्तान कितना कमज़ोर राष्ट्र है और पाकिस्तान ये इतना डर गया है फिलहाल कि उसको समझ नहीं आ रहा है कि वो कैसे किस प्रकार से रिटेलिएट करे या किस प्रकार से वो भारत का सामना करे। लेकिन पाकिस्तान ने कोई भी मिस एडवेंचर करने के पहले अभी 1000 बार परिसर जो आहे तो आहे आणि परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर नजर जाईल तिथं तिथपर्यंत ग्राउंड आहे। ग्राउंडच्या नंतर ज्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते जंगल आपल्याला पाहायला मिळतं आणि या जंगलाच्या परिसरामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर या ठिकाणावरून त्यांनी पळ काढला। तर हे जे ठिकाण आहे ते हेच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपण सध्या उभा आहोत आणि बैसरन हा पिकनिक स्पॉट जो आहे चहू बाजूंनी अशा पद्धतीने जंगलामध्ये वेढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे कधीही आत्तापर्यंत दहशतवादी आले नव्हते। इथे कुठल्याही प्रकारची जी सुरक्षा व्यवस्थेची गरज असते ती नव्हती। आजही जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा या सगळ्या जंगलामध्ये आपले जे सैनिक आहेत ते कडा पहारा देताना पाहायला मिळतात। मात्र जर आपण पाहिलं तर समोर जो उंच डोंगर दिसतोय हा चढून ते लोक पलीकडे गेले का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। कारण याच्या पलीकडेही भारताचा कुपवाडा असो, त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या ज्या भाग आहे तो आपल्याला लागतो। म्हणजे पाकिस्तान यापासून खूप दूरवरती अंतरावरती आहे। शेकडो किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पाकिस्तानचा भाग लागतो। त्यामुळं ते लोक आले कसे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। हा टॉप व्ह्यू आहे या पूर्ण मैदानाचा। आता जर तुम्ही माझ्या डाव्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी जे लोक मृत्युमुखी पडले होते त्या लोकांना या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। काही लोकांना गोळी लागल्यानंतर खुर्चीवर बसलेले लोक जे तुम्ही पाहिलेले आहेत ते त्या बाजूला होते। आणि एक महिला जेव्हा आपल्या लक्षात आलं असेल तर या ठिकाणी राफ्टिंग जी करत होती ती राफ्टिंग करण्याची जागा ही होती। यामध्ये पाळण्याने ती बाई या ठिकाणाहून जात असतानाचा एक व्हिडिओ आला आणि जो आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर जर आपण पाहिलं ते या ठिकाणचे जे लोक होते ते खाली पळाले आणि ती जी महिला होती ती महिला या ठिकाणी या रोपेच्या पाळण्यामध्ये होती आणि या ठिकाणाहून ती जात असताना आपल्याला पाहायला मिळालं ना आवाज होता गोळीबारांचा। तिलाही कळत नव्हतं काय झालं। लहान मुलं जी होती या बाजूला जर आपण पाहिलं तर जो गोल राऊंड दिसतोय तिथं लहान मुलं खेळत होती। अनेक लोक पालक जे आहेत या ठिकाणी आनंदात बागडत असताना आपल्याला पाहायला मिळालं। मात्र घटना कशी घडली काय घडली हे लोकांना काही समजत नव्हतं। कारण अशा पद्धतीचा हल्ला तेही पर्यटकांवरती या डोंगर त्याच्यानंतर हिरवाईने दाग कधीच झाला नव्हता। कारण पहलगाम मध्ये सॅफ्रॉन सिटी आहे, ॲपल व्हॅली आहे आणि आल्हाददायक वातावरण असतं। उंच डोंगरावरती नजर टाकली तर पांढरे शुभ्र डोंगर, त्याच्यानंतर हिरवाईने दाट सजलेली सृष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र या सृष्टीवरती अशा पद्धतीने हल्ला झाल्यानंतर लोकांना मोठ्या जीव मुठीत घेऊन पळावं लागलं तर काहींना आपला जीव जो आहे तो गमावा लागला। मात्र पुन्हा एकदा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो तो म्हणजे हाच आहे की दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर या ठिकाणून जो पळ काढला तो नक्की कुठे काढला।
कारण हल्ला झाल्यानंतर त्यांना हा डोंगर पार करून पलीकडे जरी गेले तरी दूरपर्यंत भारताचं हे क्षेत्र आहे. इकडे पाकिस्तान दूरपर्यंत शेकडो किलोमीटरपर्यंत पाकिस्तानचा कुठलाही भाग नाही. त्यामुळं हे नापाक कार्य करणारे हे दहशतवादी कुठे पळाले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. तर एकंदरीत जर पाहिलं तर ही दृश्य आहेत आणि यामुळं आपल्याला एक बाब लक्षात येते की ह्या भागामध्ये कशा पद्धतीने कॉम्बिंग ऑपरेशन असो, सर्चिंग ऑपरेशन असो करणं किती कठीण आहे याची जाणीव निश्चितपणे यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी नक्कीच शिवाजी, आपण ती दृश्य पाहतोय. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे थेट पहलगाममध्ये आहेत, ज्या ठिकाणी हा भ्याड असा हल्ला झाला त्या ठिकाणून प्रत्येक अपडेट देतात. शिवाजी, सध्या त्या ठिकाणची परिस्थिती आपण प्रत्यक्ष दाखवत आहात, मात्र ज्या प्रकारची स्थिती त्या ठिकाणी आहे, स्मशान शांतता पाहायला मिळालेली आहे, सामसूम रस्ते सुद्धा पाहायला मिळतात. एरवी मात्र या ठिकाणी देशभरातून नाही तर जगभरातून पर्यटक असतात, रहदारी असते. आज मात्र तिथे पूर्णतः शांतता पाहायला मिळते. काय सांगाल यावरती? अगदीच या ठिकाणी जेव्हा लोकांना यायचं असतं, घोड्यापासून कार चालक ड्रायव्हर असो, या सगळ्यांचं पोट देखील त्याच्यावरती अवलंबून असतं. ते लोक सगळे आज घरी बसलेले आहेत आणि जे पर्यटक असतात सकाळी इथून सूर्योदय पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सनसेट सनराईज जेव्हा होतो तेव्हा हे लोक डोंगराआड गेलेला सूर्य पाहत असतात आणि तेही पांढऱ्या शुभ्र डोंगरांच्या पलीकडून असा लालसर जेव्हा सूर्य समोर येतो तेव्हा आपल्या आयुष्यात सोनं झाल्यासारखं वाटतं. मात्र आज आपल्याला प्रचंड अशी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. हे जे मैदान आहे हे मैदान आता एकदम शांत झालेलं आहे. इथे फक्त कर्मी आणि सुरक्षा कर्मीच एवढेच लोक या ठिकाणी आहेत. हॉटेल जे होते ते आपण बाजूला पाहिलं तर ते हॉटेल अक्षरशः ओस पडलेले आहेत. या ठिकाणी कोणताही माणूस या ठिकाणी नाहीये पाहायला मिळत त्यांचं, कारण इथे पर्यटक नाही आहेत. आणि पुन्हा एकदा आपला जीव मुठीत घेऊन लोक या ठिकाणी व्यवसायाला येणार का, पर्यटक येणार तर आम्ही येऊ असं इथले व्यापारी सांगतायत. मात्र जीवापेक्षा काही मोठं नसतं याची जाणीव या घटनेनंतर पाहायला मिळते. मात्र इथले लोक म्हणतात की आम्ही पहिली गोळी आमच्या छाताडावरती घेऊ. आणि आपण पाहिलं असेल की इथले काही लोक जे आहेत जे मुस्लिम समाजाचे होते आणि त्यांना देखील गोळ्या लागलेल्या आहेत, त्यांनी पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तर एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दहशतवाद्यांना कोणता जात नसते, धर्म नसते, तो लोकांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते याच्यातून दिसून आलं. आणि भारत हा एक आहे, आपण जसं म्हणतो की विविधतेने नटलेला देश आहे आणि तो या सगळ्या हल्ल्याला सामोरं जाताना आपण पाहिलं असं सर्व राजकीय पक्षांनी सांगितले की भारत सरकार जी कारवाई करेल आम्ही भारत सरकार सोबत आहोत. तर त्यामुळं सर्व भारत या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण जर पाहिलं तर एक आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणचं काल जर आपण पाहिलं तर सॅनिटायझेशन करण्यात आलेलं आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू असल्याचं सांगण्यात येतं. आज लष्कर प्रमुख या ठिकाणी भेटी देऊ शकतात अशी माहिती दिली जात आहे. आणि काय नक्की भविष्यामध्ये या ठिकाणी जर हा पिकनिक स्पॉट सुरू झाला तर कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था ठेवायची याची माहिती सूचना ज्या आहेत लष्कर प्रमुख जे आहेत ते या ठिकाणी देऊ शकतात अशी माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते. अगदी शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.